लाडूसाठी सगळ्यात आधी मी डाळीचं पीठ चाळून घेतलं आहे. त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे आणि आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्याने टेस्ट छान लागते. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी पाणी टाकून मळून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. मी हे डाळीचं पीठ डाळ दळून आणलेली गिरणीतून, जरा जाडसरच दळून आणली होती. तुम्ही रेडीमेड पीठसुद्धा वापरू शकता. अशा प्रकारे पीठ मळून अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आणि आता अर्ध्या तासानंतर आपल्याला अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. पुरी आपल्याला जरा जाडसरच ठेवायची आहे. मी आता पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता त्या मी तळून घेत आहे. हे मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहे त्या पुऱ्या. अशा प्रकारे जास्त डार्कसुद्धा नाही होऊ द्यायच्या आणि आतमध्ये कच्च्या नाही राहिल्या पाहिजे पुऱ्या. आता हे थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत. त्याचा चुरा करून घ्यायचा आहे एकदम. हे पहा अशा प्रकारे. आता मी चाचणी करून घेत आहे. चाचणीसाठी मी 3 किलो डाळीच्या पिठासाठी 3 किलो साखर घेतलेली आहे आणि 3 किलो साखरेला मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला गॅसवरती एकसारखं हलवत राहायचं आहे मीडियम गॅसवरती. थोडीशी उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये मी लिंबू पिळते. आता पहा आपली चाचणी होत आलेली आहे, व्यवस्थित उकळलेली आहे. आणि आता एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपण चाचणी झाली की पाहूयात. चाचणीचा असा पाण्यामध्ये गोळा तयार झाल्यानंतर चाचणी झाली समजायचं. आपली चाचणी रेडी आहे. त्यात आता मी टाकत आहे काजू बदामचे काप, वेलची पावडर आणि तूप. हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये टाकत आहे मी चुरा. हा चुरा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. चाचणीमध्ये सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेच कोरडं नाही राहिलं पाहिजे. आणि हे मिक्स करून झाल्यावरती यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे, साजूक तूप. त्याने आपले लाडू एकदम छान होतात चवीला आणि या मऊपणासुद्धा येतो लाडूला. हे पहा. आणि हे पुन्हा सर्व मिक्स करून हे आपल्याला 1 तासभर झाकून ठेवायचं आहे. 1 तासानंतर आपण याचे लाडू बांधून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे आपले लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही पाहू शकता लाडू किती छान झालेला आहे. पहा अशा प्रकारे माझे सगळे लाडू तयार आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा.